तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। निपाणीतील युवक तुषार पाटील धारवाड युनिव्हर्सिटीत MSc मध्ये दुसऱ्या रँकवर, परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव। निपाणीतील हनबर गल्ली येथील तुषार सुनील पाटील यांनी कर्नाटकच्या धारवाड युनिव्हर्सिटीत MSc मध्ये दुसरी रँक मिळवली आहे। तुषार यांच्या घरची परिस्थिती अतिशय हालाकीची असून वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले आहे। आईने जिद्दीने व कष्टाने त्याच्या शिक्षणासाठी त्याला प्रोत्साहित केलं। तुषारने ही परिस्थितीची जाणीव ठेवून परिश्रम घेऊन संपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये दुसऱ्या रँकवर आपला ठसा उमटवला। त्याचे प्राथमिक शिक्षण कस्तुरबा या प्राथमिक शाळेत झाले। 8वी ते 9वी VSM हायस्कूल, 11वी ते 12वी देवचंद कॉलेज, त्यानंतर पदवी GI बागेवाडी KLE कॉलेज येथून मिळवली। त्यानंतर धारवाड युनिव्हर्सिटीमधून डिस्टिंक्शनमध्ये MSc दुसऱ्या क्रमांकावर तुषार यांनी मोहर उमटवली। या त्याच्या यशाबद्दल सामाजिक कार्यक्षेत्रात अग्रेसर असणारे रासाई शेंडूरचे समाजसेवक संजय कांबळे व सहकार्यांनी तुषार पाटील याला पुष्पगुच्छ देऊन त्याच्या यशाबद्दल त्याचा गौरव करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी समाजसेवक संजय कांबळे, सागर गस्ते, आदम टेलर, वासुदेव पेंटर, संतोष तारळे, आफ्रित नायकवाडी, प्रवीण देसाई, आई मंजुळा पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। या ठिकाणी तुषार पाटील यांचं जे अभिनंदन आम्ही सगळ्यांच्या वतीने केलं आहे की कालच रिझल्ट त्यांचा MSc पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीचा MSc धारवाडसारख्या चांगल्या विश्वविद्यालय केवडी ह्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी MSc डिग्री 81% फर्स्ट क्लास डिस्टिंक्शनमध्ये पास झाल्याबद्दल आम्ही यातल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो। तुषार पाटील यांचे वडील लहानपणीच मृत्यू झालेले आहेत। आई स्वतः कष्ट करून, मुलगा देखील स्वतः कष्ट करून या ठिकाणी चांगलं शिक्षण घेऊन रेग्युलर मास्टर ऑफ डिग्री मिळवल्याबद्दल खरोखर त्यांचं करावं तितका अभिनंदन थोडं आहे। आज या सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। पुढील शैक्षणिक वाटचालीस देखील त्यांना परत हार्दिक शुभेच्छा देतो। आज खरोखर रेग्युलर डिग्री, मास्टर ऑफ डिग्री होणं कोण होत नाहीत का 12वी नंतर कोण इंजिनिअरिंगला गेला, कोण मेडिकलला गेला, कोण ITIला गेला, कोण डिप्लोमाला गेला। पुढं ह्याच्या रेग्युलर डिग्र्या वळण्याकडे मुलांचा कल कमी आहे। या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, गरीब परिस्थितीमध्ये यांनी अहोरात्र कष्ट करून, वडील नसताना देखील आई स्वतः कष्ट करून, मुलग्याला कष्ट करून चांगलं शिक्षण, अहोरात्र शिक्षण घेऊन धारवाडसारख्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी चांगली एक उच्च मास्टर ऑफ डिग्री केल्याबद्दल परत एकदा त्यांचं आमच्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो। पुढील शैक्षणिक वाटचालीस देखील सगळ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।